दोस्त धनंजय पाटील का आवाज अगली मुकाबले के लिए आपके सामने आएगा. चला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघाला विनंती करतो, आपले बॅटर पाठवा, आमचे दोन्ही पंच मैदानाचा ताबा घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. और दोनों टीमों के कप्तान से विनंती रहेगी कि आपका एक एक एक्स्ट्रा खिलाड़ी हमारे कॉम बॉक्स में राब्ता कायम करे, क्योंकि दोस्तों पूरी मुंबई महाराष्ट्र में बड़ी बड़ी टूर्नामेंट के आगाज आपने सुने. और दोस्तों आने वाली अप्रैल के महीने में एक बेहतरीन टूर्नामेंट का आगाज जो हर बार हमने देखा है, बड़े बड़े सितारों को देखा है. और दोस्तों 9 तारीख से उस टूर्नामेंट की शुरुआत होगी और वो है सुप्रीमो ट्रॉफी 2025 का महासंग्राम आपके सामने आएगा. धनंजय पाटिल हमारे साथ कॉम बॉक्स में है, जिन्होंने आवाज की जादू छोड़ी है पूरे मुंबई महाराष्ट्र में. और दोस्तों वाकई में इस मैदान पर भी हर साल हमारे साथ जुड़कर बेहतरीन अंदाज में काम किया है. वैसे हमारे धनंजय पाटिल की अगली आवाज आपके कॉम बॉक्स से. चला बैटर और दोनों कप्तान से विनंती रहेगी कि आपका एक एक्स्ट्रा खिलाड़ी हमारे कॉम बॉक्स में भेजे, क्योंकि पेनल्टी आपको लग सकती है, क्योंकि आप टूर्नामेंट खेलने आए हैं. देखो दोस्तों, क्योंकि हर मैच बेस्ट बॉलर का खिताब, बेस्ट बैट्समैन का खिताब मालिक का वीर है. और दोस्तों यहाँ पर जो कि आप देख रहे हैं कि वहाँ पर बेस्ट ऑफ द टूर्नामेंट के लिए खिलाड़ी को, सितारों को वो एक ट्रॉफी दी जाएगी. ट्रॉफी के साथ एक बेहतरीन सायकल भी दी जाएगी. चला बॅटर मैदानात जा आणि आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा. चलिए नितिन योद्धा टीम, जो कि बीच हमारे नहीं है नितिन सर जी, उनके नाम पर एक परिण बना है. और एक बेहतरीन परिण आप देख रहे हैं, बेहतरीन एक कमेंटेटर बॉक्स जैसे कहते हैं हर स्टेडियम में आपने देखा है. और दोस्तों वाकई में ये नारंगी ने बहुत मेहनत ली इस मैदान के लिए, दिन रात किया. और दोस्तों क्यों नहीं, जब हाथ से हाथ मिलते हैं तो एक जंजीर बन जाती है, और एक ईंट से ईंट मिल जाती है तो एक मंजिल बन जाती है. वैसे एक हाथ से हाथ मिला है और ये तमाम नारंगी गांव से मिला नारंगी का एक बेहतरीन टूर्नामेंट आपके सामने है पाटिल परिवार के जानिब से. और वाकई में दोस्तों ये तमाम व्यक्तियों को ऊपर वाला सही सलामत रखे आने वाले तमाम कयामत तक दिन. और चलिए मैच की तरफ चलते, अगली आवाज सुनते हैं हमारे बेहतरीन कॉमेंटेटर धनंजय पाटिल सर जी के द्वारा. थँक यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक, उपस्थित असलेले सर्व आपले सन्माननीय अतिथी, मान्यवर, सर्वांचं स्वागत आहे. डीबीएन लाईव्हच्या वतीनं जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं स्वागत. एका बाजूला ज्याची चर्चा सध्याच्या घडीला आहे तो वीरू बाबरे मैदानावरती दाखल झालाय. आणि ज्या खेळाडूला आपण रबर बॉल पावसाळ्याच्या स्पर्धेमध्ये सध्याच्या हंगामामध्ये गाजताना पाहिलात ते विनीत माळी हे देखील मात्र मैदानावरती दाखल झालेले आहेत. अक्षय 11 आपला एक राखीव खेळाडू पाठवायचा आहे. अक्षय 11 आपला 12वा खेळाडू पाठवा. एका बाजूला सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ओपन ऑल इंडिया ओपन मध्ये जो ताई पॅकर पालघरचा संघ पाहता, ज्यामध्ये खेळताना आपण ज्या खेळाडूला पाहिलेला आहे ते वीरू बाबरे सध्या मैदानावरती दाखल झालेले आहेत. आणि मॅचला सुरुवात, पहिला बॉल रॅटम ओव्हर द विकेटने. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक धावल्यात बॉलवरती, बॉलला फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बॉलवरती. चौकार 4. वरती संतोषाचं स्वागत केले चौकाराने वीरेंद्र बाबरे. वीरू यांच्या बॅटमधून चौकार पाहिलेला आहे. दुसरा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेलची संधी असेल का, तर यस डेफिनेटली असेल. आणि लॉंग ऑफला मात्र झेल देऊन फलंदाज मात्र वीरेंद्र बाबरे मैदानाच्या बाहेर. गॉन, विकेट डाऊन, पहिला विकेट. चला नवीन बॅट्समॅन थोडंसं काही करा मैदानावरती. निहिल आलाय, ज्याला नुकताच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपण जी पाहिली, त्या पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची ज्याने बाईक पटकावली होती, तो बायकर मॅन निहिल किनी सध्या मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नुकताच झालेले आपण पाहिलं तर पालघरमध्ये
स्पर्धा पार पडली त्या बोईसरच्या PDTS ग्राउंडवरती आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची बाईक मिळाली, पहिली बाईक ज्याने मात्र मिळवली तो खेळाडू सध्याच्या घडीला निहिल किनी मैदानावरती दाखल झालेला आहे। या हंगामामध्ये इनफॉर्म खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे, परंतु पाहूया मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करणार। विकेट तर मिळाली आहे। यापूर्वी पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंच वळतायत मयूरजी मांगेल आमच्या दिशेने आणि दर्शवतायत हा बॉल आहे खराब, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात। धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 1ने मात्र वाढत असताना जाऊन पोहोचलेत, ती मात्र 5च्या घरामध्ये। बॉलचा खेळ संपला गेला आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 5। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर वाईट। यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय, झेलचीची संधी असेल का तर यस डेफिनेटली असेल। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न निहिल किनी, 0चा चष्मा अगदी परतून ते मात्र मैदानाच्या बाहेर जातील। आणखीन एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा धक्का गॉल। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात सिल्वर स्टार दापोडे। या संघासाठी आपण पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट मात्र ज्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे ते खेळाडू सध्या मैदानावरती दाखल होत आहेत। मिस्टर प्रितेश पाटील सध्या मैदानावरती दाखल होत आहेत। फलंदाजी युनिट जर पाहिलं तर खूप मोठा आहे, चांगला आहे, परंतु धावा बनवायच्या टीम नितीन योद्धा या संघाला। नितीन दादांच्या अगदी आपण पाहिलं तर नावाने असलेला संघ नितीन योद्धा, आज संघ आपण सध्याच्या घडीला पाहतायत। आणि समोर जर पाहिलं तर गोलंदाज मैदानावरती अक्षय 11 संघाचे संतोष, एक चौकार लगावल्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत। पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, एक रन तर घेतले गेले, दुसरा रनचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळेल का तर यस डेफिनेटली होऊ शकतात। आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या गेल्यात। 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वाढल्या। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 7च्या घरामध्ये। चेंडू फेकून झालेत मैदानावरती 4 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 7। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण पाहिलं तर आयोजित असलेली स्पर्धा कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतात या पाटील परिवारातर्फे ही पुरस्कृत केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढील मॅच आयवन कोलीवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल BJ स्पोर्ट्स। दोन्ही टीमच्या कॅप्टन चला आपण या। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्टली टायमिंग नाही होऊ शकलं। त्यानंतर निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय। पहिला 5 बॉलचा जर खेळ पाहिला तर पहिला 5 बॉलवरती धावा आहेत, धावफलकावरती 7। शेवटचा बॉल बाकी आहे, धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 7। लास्ट बॉल ओव्हर द विकेट, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीत। बॉल पडल्यानंतर हलकासा खाली राहिलात, प्रितेश तिथे बीट झाल्यात, विकेट किपर कुठली चुकी करत नाहीत। षटक संपलं गेलं पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत टीम नितीन योद्धा या संघाच्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात। भागीदारी करण्याचं काम एका बाजूला विनीत आणि दुसऱ्या बाजूला प्रितेश करताना पाहायला मिळतील। चला बाकीचे खेळाडू पंच तेच सांगतायत, आपण आपल्या जागेवरती सर्वांनी थांबायचे आहेत। आमच्या साथीने पुण्यात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईन होत आहेत, झहीरबाई यांचं स्वागत आहे पुण्यात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। 1 ओव्हरचा खेळ झहीरबाई संपला गेलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 7, 7 ऑन स्कोर कार्ड। शुक्रिया धनंजय बाड़ी। चलिए आइए दोस्तों, एक पहला ओवर की समाप्ति और बेहतरीन गेंदबाजी का जलवा इस मैदान पर गेंदबाजों ने, संतोष ने अपनी टीम के लिए दिखाया और नितिन योद्धा टीम के 2 बल्लेबाज, एक बेहतरीन बल्लेबाज जो मैदान के बाहर गए, मगर टीम की रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 7 रन, 2 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल आना बाकी है धनंजय, इसके बाद भी एक बड़ा मुकाबला हम देखने जाएंगे। एक तरफ आयवन कोलीवाड़ा और BJ स्पोर्ट के बीच खेला जाएगा, दोनों कप्तान तैयारी में रहे। चलिए क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल, अभी भी 12 गेंदे और बल्लेबाजों के पास क्षमता है, ताकत है, मगर गेंदबाज उतनी लाजवाब गेंदबाजी का जलवा भी करते हुए नजर आ रहे हैं। चला पहिल्यांदा विनीत माली आता स्ट्राइक एनवरती आलेला आहे, एक धडाकेबाज खेळाडू तो देखील आहे। पहिला बॉल विनीत मालीसाठी, हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय,
आज मात्र मैदानावरती दाखवू शकले नाहीत आणि विनीत यांना देखील मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये नितीन योद्धा संघाला आतापर्यंत हा तिसरा धक्का लागलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 7 रन 3 गड्यांच्या मोबदल्यात. धनंजय देखिए, आप इस मैदान पर आए हैं, आपका खेल कितना भी बेहतरीन हो मगर वही कहते हैं ना भद्र से आप बहुत बड़े खिलाड़ी हैं, मगर मैदान पर अपना खेल दिखाना वो अनुज भाई इस मैदान पर रहता है. मगर बड़े बड़े खिलाड़ी मैदान के बाहर गए कि इन्होंने सुनने का चश्मा पहना, खाता भी नहीं खोल पाए, मगर आप बल्लेबाजों को एक साझेदारी जोड़नी होगी नितीन योद्धा टीम के लिए, क्योंकि आप पर मुकाबले को आपको जीतना होगा तो बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. धनंजय बाडे, नारंगीचं मैदान आहे, तिथे तुम्हाला षटकार चौकार मारणं सोपं नाही आहे. अशा कंडिशनला बॅटरला काय करायचं आहे, म्हणजे एखादा चांगला खेळाडू आपल्या नावाची चर्चा तर राहणारच आहे. म्हणजे मागच्या तुम्ही सत्रामध्ये काय केलं झहीरभाई ते इम्पॉर्टंट नाहीत. आता पॉझिटिव्ह थिंकिंगनं तुम्हाला मैदानावरती काय करायचं आहे, तुमचा अप्रोच काय असणार आहे. नारंगीचं मैदान आहे, या मैदानावरती सिंगल डबल खेळणार की मोठे फटके खेळणार त्याच्यावरती डिलिंग सध्या सुरू आहे. पुढचा बॉल कडक स्ट्रोक आहेत, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. स्वतः क्षेत्ररक्षक संतोष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, या बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 8 धावा. आणि सकाळपासून झहीरभाई चर्चा काय होते, चर्चा त्याच गोष्टीची होते, ज्याने 25 ज्याने 30 ज्याने 35 धावा बनवल्या ना तो सामना चांगला झालेला आहे. तिथून त्या सिंगल डबल क्रिकेटमध्ये रोटेशन खूप महत्वाचं असतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेन्नई बॅटचा संपर्क नाही झाला. आणि मैदानानुसार तुम्हाला खेळ करायचा आहे, कंडिशन नुसार तुम्हाला बदलायचं आहे. एखादी वेळ जशी येते ना तशी वेळेनुसार झहीरभाई प्रत्येकाला बदलावंच लागतं. आता वेळेनुसार खेळ बदलायचा आहे आणि खेळ बदलण्यासाठी हिटिंग करण्याचा प्रयत्न सध्या प्रितेश सातत्याने करतायत. आणि प्रितेशचा विचार केला तर 4 बॉलमध्ये त्याने फक्त आणि फक्त 2च धावा केल्यात. झहीरभाई थोडंसं इकॉनॉमिकली रेट खाली आहे. सही कहा धनंजय बाडी ले, अभी भी 9 गेंदों का खेल आना बाकी है. अक्षय गेंदबाजी कर रहे हैं, पहले संतोष ने एक लाजवाब अंदाज में वो गेंदबाजी की, अगली गेंद प्रितेश की लिए आती हुई, ऑफ स्टंप पर गेंद लेट खट कर दिया, गेंद गली दिशा पर जाती हुई जब तक गेंद को फील कर जाएंगे. 1 रन पूरा किया, दूसरे की मांगे मगर मना किया. हाँ ना का प्रदेश चलता हुआ मैदान के अंदर बेहतरीन कॉलिंग होना जरूरी है. इस 1 रन के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 9 रनों पर. 8 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है और दोनों बल्लेबाजों को एक बेहतरीन साझेदारी जोड़नी होगी धनंजय पाड़ी, क्योंकि इस मैदान पर हमने सुबह से रन संख्या की बात की जाए तो छोटी रन संख्या देखी है, मगर 20 से 22 रनों की रन संख्या है ना, वहां पर मुकाबला एक लाजवाब देखा है. यस डेफिनेटली योग्य. पुढचा बॉल सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, तिथे पंच वळतायत, 2 हात फैलावतात आणि दर्शवतात हा व्हाईट बॉल आहेत. एक्स्ट्रा रन म्हणजे झहीरभाई आपण सर्व गोष्टीची चर्चा करतो, 3 षटकांचे सामने आहेत, फास्टेड क्रिकेट आहेत. फास्टेड क्रिकेटमध्ये तुम्हाला एक गोष्ट मैदानावरती करायची आहे, तुम्हाला तर एक्स्ट्रा वाचवायच्याच आहेत, एक्स्ट्रा कमी द्यायच्या आहेत. जितक्या तुम्ही एक्स्ट्रा कमी द्याल तितका बेनिफिट तुमच्यासाठी राहणार आहेत, पण एक्स्ट्रा जितक्या द्याल तो समोरच्या टीमसाठी प्लस पॉईंट असणार आहे. यावेळेचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, तिथून मात्र बॉलला उचलतायत फेकतायत, तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 11 वरती धावसंख्या सध्या आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल झहीरभाई निर्णायक बॉल पाहायला मिळेल. सही का धनंजय, आखिरी गेंद है दूसरी ओवर की इस मैदान पर दोनों टीमों के लिए न्यायिक गेंद रहेगी, मगर क्या बल्लेबाज नहीं कर पाएंगे, अक्षय करने देंगे. टॉस गेंद सफल होकर खेलना चाहते थे, गेंद शरीक पर लगी है विकेट के, गेंदबाज खुद जाकर जब तक गेंद को कलेक्ट करेंगे, मगर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद होते हुए लेग बाय का इशारा अंपायर और आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त. रन संख्या जाकर पहुंची हुई 12 रनों पर 3 विकेट के नुकसान पर. आइए सुनते एक मधुर संगीत, फिर आते हैं आखिरी ओवर की कहानी को लेकर मैदान पर जब माइक्रोफोन पर होंगे धनंजय पाड़े. कमांड दीजिए. कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये देखा जो तुझे दिल में. आपल्याकडे त्यामुळे सर्वांना विनंती आहे थोडंसं वेळ कमी स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. डे अँड नाईट एक क्रिकेटचं सेशन आपण पाहणार आहोत.
सध्या जर आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 7वा सुरू आहे, यानी की आतापर्यंत 14 संघ जे आहेत ते मात्र या ठिकाणी खेळत असताना आपण पाहिलेलं आहे. अजूनही 8वा मॅच आहे, तो पुढचा मॅच असेल I1 कोलीवाडा आणि BJ स्पोर्ट्स या दोन टीम दरम्यान पुढचा मॅच रंगेल. I1 कोलीवाडा या आणि BJ स्पोर्ट्सचे कॅप्टन पण तिथे येऊन थांबा. या इनिंग मध्ये तिथे टॉस केला जाणार आहे. चला घाई करा, 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 12 आहेत. या 6 बॉल मध्ये झहीरभाई कमीत कमी नितीन योद्धा संघाला तर 10 ते 12 धावेच्या पुढे जायचेच आहेत. तर 10 ते 12 घेतलं तर कदापि 24 पर्यंत धावसंख्या ज्यावेळी पोहोचेल ना त्यावेळी एक चांगली धावसंख्या, एक फाइटिंग टोटल ती मैदानावरती उभारली जाऊ शकते. सही कहा धनंजय. अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद बल्ले पर आई नहीं, मिडाउन पर जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ. इस एक रन के साथ रन संख्या 13 रनों पर जाती हुई. अंकित गेंदबाजी बना है, आखिरी ओवर कप्तान में सौंपी है अंकित के हाथों में. मगर क्या इस मैदान पर गेंदबाजी का जलवा बिखरा जाएगा अंकित द्वारा, ये देखने वाली बात होगी. 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. अब दोनों बैटर देख रहे हैं, फील्डिंग सर्जन आप देख सकते हैं. पॉइंट शॉट टर्मान फाइन लीग का शॉट फाइन लीग पर एक खिलाड़ी तैनात है. अगली गेंद शॉर्ट गेंद थी, बैट का एज लगा था, विकेट कीपर का सारा बन सकता था मगर भाग्यशाली लगे बल्लेबाज. गेंद शॉर्टमैन पर जाती हुई, तब तक गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन आसानी से पूरा होता. धनंजय कैच विन द मैचेस कहा गया है, ये क्या छूटा है कि ये मैच छूट जाएगा, क्या कहना चाहेंगे आप? नाही, 2 गोष्टी आहेत. एक तर कॅच सुटलाय, कॅच सुटल्याने काय झालं तर गोलंदाजाचा थोडा आत्मविश्वास कमी होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही 14 बॉल ज्या ठिकाणी नितीन योद्धा 14 बॉलचा खेळ संपलाय, पहिल्या बॉलवरती चौकार येऊन देखील पाठीमागच्या बाकी 13 बॉलमध्ये फक्त 10च रन आलेत. खंतही आहेत. 13 बॉलमध्ये तुम्ही 10च रन केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन चौकाराचं मग काही तिथे महत्व नाही का, परंतु यावेळी शॉर्टम पूलचा फटका खेळलाय, पॉवरफुल खेळलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी उत्तुंग षटकार 6. झहीरभाई, ज्या गोष्टीची चर्चा सुरू आहे मैदानावरती, सध्याच्या घडीला मोठ्या फटक्याची गरज होती, मोठ्या फटक्याची डिमांड होती आणि मोठा फटका मैदानावरती आलाय आणि धावसंख्या देखील वाढलाय. धावसंख्या 20. प्रितेश यांच्या बॅटमधून हा षटकार पाहिलाय. धनंजय, वो क्या छूटा था, उसके बाद बल्लेबाज स्ट्राइक पर रोटेट होते हुए नजर आए, क्योंकि वो क्या छूटा था उसके बाद सिक्सर देखा है. फिर से शॉर्ट गेंद थी, पूल एंड पावरफुल है. गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए फरार. कम ऑन डीजे. दोन गोष्टीची चर्चा आपण केली होती. एक तर तुम्ही सर्व काही चांगलं केलं होतं, दुसरी गोष्ट तुम्ही एक चांगला मुद्दा छेडला होता की तिथे कॅच सुटली होती. मग म्हणून मी आधी म्हटलं ना, कॅचेस सुटल्यावरती दुसरी गोष्ट काय होणार माहिती का, ज्याने कॅच सुटला त्याला काय नाही, पण गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कमी होणार, आत्मविश्वास कमी होणार. तो आत्मविश्वास थोडासा कमी झाला होता आणि तिथून 2 षटकार आल्यात. पुन्हा एकदा फटका खेळलाय प्रितेशच्या बॅटमधून, बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय. आता मात्र कुठली चूक नाही होणार, कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय आणि प्रितेश यांची एक वादळी, एक विस्फोटक खेळी जी आहे ती मैदानावरती समाप्त होईल. धावा धावफलकावरती असताना 26. अजूनही इथून विचार केला तर शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 26. न्यू बैटर मैदान दाखिल हुआ. प्रतीक आएंगे. न्यू बैटर मैदान पर, आखिरी गेंद है. क्या इस मैदान पर एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता था. फाइन लेग पर एक स्क्वायर से गए खिलाड़ी और एक बेहतरीन कैच को अंजाम दिया और बल्लेबाज की खेली को लगाया विराम. 3-4 विकेट का पतन होता हुआ नजर आएगा. मगर दोस्तों कहते हैं ना, ये क्रिकेट का खेल है, आप छोटी रन संख्या हो या बड़ी, मगर इस मैदान पर लड़ने के लिए हर टीम सारे अपने इरादे लेकर आई है. इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए, मगर कौन सा टीम इस मैदान पर धमाका करेगी, ये आने वाला इतवार का दिन होगा. 29 तारीख होगी, दिसंबर का दिन होगा और 2 दिन या 3 दिन के बाद आप क्रिसमस भी देखेंगे. दोस्तों एक लाजवाब मुकाबला है, मगर धनंजय कहते हैं ना, इस मुकाबले में लड़ना होगा, जी जान लगानी होगी. न्यू बैटर मैदान पर है. अनिकेत थोड़े से महंगे साबित हो रहे अपने टीम के लिए, मगर बैकअप करना होगा अनिकेत को. क्या ये गेंद पर विकेट आएगा या बड़े शॉट के लिए जाएंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात होगी. धनंजय क्या कहना चाहेंगे आप? प्रतीक नाईक मैदानावरती आले आहेत. शेवटचा बॉल आहे, पाहूया सिंगल डबल की तिथे पुन्हा एकदा बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न करतायत प्रतीक.
फटका समोरच्या दिशेने खेळलाय, सुंदर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, कॅच तर सुटलाय, 1 रन. ओ झालंय काय आता जास्त काही करावं लागणार नाही तिथे. नीट विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला आता माघारी परतावं लागलेलं आहे. प्रतीक नाईक मैदानाच्या बाहेर जातील आणि हा डाव या ठिकाणी मात्र समाप्त झालेला आहे. एकतर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते कॅच घेण्याचा, पण कॅच नाही झाली. दुसऱ्या एंडला जर आपण पाहिलं तर पंचाने अधिकृत घोषणा केली की फलंदाज हिट विकेटच्या माध्यमातून बाद झालाय. 26 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 27 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला पुढच्या मॅचचा टॉस करूयात. मी विनंती करेन बीजे स्पोर्ट्स आणि वसई कोलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. चलिए वसई कोलीवाड़ा टीम, आपके कप्तान जल्द से जल्द टॉस के लिए आ जाए प्लीज, आपसे विनंती है. आपल्याला विनंती करतो आपण टॉससाठी या. वसई कोलीवाड़ा संघ विजय स्पोर्ट टीम के कप्तान भी आपसे भी विनंती आई है, टॉस के लिए देरी ना करे. चला त्वरित क्षेत्रसाठी या. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. 26 रन बने, 27 का टारगेट है. जवाब देना होगा. ईट का जवाब पत्ते से, गेंद का जवाब बल्ले से क्या मिलेगा नहीं मिलेगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा धनंजय. मगर दोस्तों वो आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट आया था, वहां पर 1 से 2 रन बन सकते थे, मगर बल्लेबाज हीट विकेट हुए और अपना विकेट गंवाया और 2 रन भी गंवाए. को कितने महंगे साबित होंगे ना, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. क्योंकि क्रिकेट में एक रन की महत्व बहुत बड़ी है, क्योंकि जीवन साला का एक मार्ग और राजनीति का एक मतदान बहुत कीमती है ना, वैसे क्रिकेट में एक रन की कीमत बहुत बड़ी है. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल? येस डेफिनेटली. आणि दुसरी गोष्ट आपण मैदानावरती एक चांगली गोष्ट म्हटली की 26 तर तुम्ही केल्या होत्या, शेवटच्या बॉलवरती कदापि 2 धावा जरी आल्या असत्या 28-29चं टार्गेट या मैदानावरती एक सेफली टार्गेट मानलं जाऊ शकतं आता या दुपारच्या सत्रामध्ये. त्याही गोष्टीची चर्चा होती. पण दुसरी गोष्ट शेवटच्या बॉलवरती फटका खेळला होता, पण तिथे हिट विकेटच्या माध्यमातून बॅट्समॅनला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलेलं आहे. मॅच चांगली आहेत, काही भिवंडीचे खेळाडू आहेत, काही पालघरचे खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती आपण या टीममध्ये पाहू शकणार आहात आणि एक रंगतदार मॅच होऊ शकते. दुसऱ्या बाजूला अक्षय 11 यांच्याकडेही क्षमता आहे, त्यांच्याकडे टॅकल करण्याची क्षमता आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये नितीन योद्धाच्या अगेन जहीरभाई एखादा खेळाडू जो अक्षय 11चा, जशी बॅटिंग आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली तशीच बॅटिंग जर अक्षय 11च्या माध्यमातून जर कोणी केली ना, तर तसा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतो. सही कहा धनंजय. इस मैदान पर चलिए दोनों कर्णधार आलेले आहेत. आपण पाहतोय टॉस होतोय. किशोर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. पाहूया कोणाच्या बाजूने हा नाणेफेकीचा कॉल जातोय. वसई कोलीवाड़ा या संघाने बाजू नाणेफेकीचा कॉल जिंकला और पहले कहा कि हम करेंगे गेंदबाजी, बल्लेबाजी के लिए दावत दी. चला फिर लावन गया. 2 बैटर मैदान में दाखिल हुआ. अक्षय 11 टीम चलिए मैदान के अंदर बल्लेबाजी को मैदान के अंदर दाखिल करे. एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट आपको हर मैच मामले में देखने को मिलेगी, क्योंकि हर खिलाड़ी इस मैदान पर जी जान लेकर, हर टीम, हर पैकर ने अपनी टीम को बनाकर भेजा है कि आइए आज इस मैदान पर जाइए और खेलिए और वो ट्रॉफी मुझे लाकर दीजिए. मगर किसके पक्ष में वो ट्रॉफी जाएगी और वो इतवार का दिन होगा. 2 टीमें इस मैदान पर कौन सी खेलती हुई नजर आएगी धनंजय पाटिल, मगर आज का दिन कौन सी 2 टीमें क्वालिफाई के रेस में जाएगी या एक टीम को निकाला जाएगा, ये तो देखने वाली बात होगी. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल? आता ते तर रविवारी माहीत पडेल. रविवारच्या दिवसामध्ये माहीत पडेल ती ट्रॉफी ती ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल आहेत त्या बायसिकलवरती या ठिकाणी कोण बसून जाणार आहेत, याही गोष्टीची चर्चा होणार आहेत. पण रविवारचा दिवस आहे, संडे फंडेचा दिवस असणार आहेत, त्या दिवशी आपल्याला त्या सर्व काही गोष्टी माहीत पडतील. पण सध्या हा पहिला दिवस आहे आणि जहीरभाई आपण एका गोष्टीचा उल्लेखही केला, म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला, कोणाच्या समोर कोण खेळले कोणालाच नाही माहीत. म्हणजे नेहमी आपण एक गाव एक फॉर्मॅट पाहिलं ना की तिथे एकमेकांचे डावपेच माहीत असतात. आपल्या अगेन्स्ट हा खेळाडू येऊ शकतोय, पण खुला गट आहे, संपूर्ण आता ही स्पर्धा खुल्या गटातील आहे. कोण समोर येईल, कधी ओपनचा स्टार खेळाडू तुमच्या समोर येईल ना, हे देखील कोणालाच माहीत नाहीत. त्यामुळे कुठला संघ आपल्या अगेन्स्ट खेळतोय, कुठला खेळाडू आपल्या अगेन्स्ट खेळतोय हे कोणालाच माहीत नाहीत. फक्त एक गोष्ट प्रत्येकालाच करायची आहे, 100% स्वतःचा एफर्ट जो आहे ना तो प्रत्येक खेळाडूला मैदानामध्ये द्यायचा आहे. कदापि तो दिला तर मैदानामध्ये तुम्ही मॅच जिंकू शकता. सही कहा धनंजय पाटिल. वाकई में इस मैदान पर कौन सी टीम किसके सामने खेलेगी, कौन सा सितारा आकर आपके सामने गेंदबाजी बल्लेबाजी का जलवा करेगा, ये किसी भी पता नहीं. जब टीम में आती है तो खिलाड़ी किधर रहते हैं, कौन से कोने में बैठे रहते हैं, मगर जब मैदान के अंदर बल्लेबाजी और गेंदबाजी और फील्डिंग का पोजीशन आता है, जो वो खिलाड़ी इस मैदान पर हमें सामने दिखता है तो उनका नाम लेने में हमें भी कोई दिक्कत नहीं होती. मगर दोस्तों आज का ये खेल ही ऐसा है ना, क्योंकि ये टूर्नामेंट वैसी है, ये पाटिल परिवार की टूर्नामेंट आपने देखी है नारंगी की जानिब से. और दोस्तों क्यों नहीं, हर खिलाड़ी को मौका दिया गया है. ओपन खिलाड़ी आकर खेले
डाले या फिर कोई भी खिलाड़ी इस मैदान पर अपने खेल का जलवा बिगड़े। 18 गेंदे हैं, 27 रनों की दरकार है। यह मुकाबला किसके पक्ष में जाएगा, अक्षय या फिर नितिन योद्धा के पक्ष में जाएगा, ये थोड़ी देर में पता चलेगा। मगर धनंजय इस मैदान पर एक लाजवाब बल्लेबाजी और गेंदबाजी का जलवा बिखरा जाएगा। दोनों टीमें पैकेज की तरह, दोनों सितारे के भरे टीम के खिलाड़ी है, क्योंकि पहले मुकाबले में हमने देखा बल्लेबाजी थोड़ी सी नाकाम हुई, मगर आखिरी गेंदों पर जो प्रहार किया गया, मुकाबला एक लाजवाब। मैच ऑन, टीवी ऑन रखिए। शॉर्ट गेंदी फाइन लेग पर खेला, खिलाड़ी है तैनात, बल्लेबाज कौन, जैसे आया अनिकेत वैसे मैदान के बाहर। कम ऑन डीजे। इस गेंद को सीमा रेखा फेंक सकते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध बराबर हुआ नहीं। शॉर्ट लाइन पर, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी तैनात थे, उनके हाथों में एक बेहतरीन अंदाज में वो कैच गया और बल्लेबाज अनिकेत की खेली को लगता हुआ विराम। क्या कहना चाहेंगे आप? यस, आर्यन भोईर यांना आपण सध्याच्या घडीला मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतात। हायवे दिवा या संघासाठी आपण पाहिलं तर खास करून एक गाव एकचा फॉर्मॅट क्रिकेट मात्र ओपनच्या सिल्वर स्टार या संघासाठी मात्र ज्यांनी भिवंडीमधील सिल्वर स्टार एक नामांकित संघ आहे, त्याच्यासाठी देखील आपण आर्यन भोईर यांना पाहिलेलं खेळताना। ते सध्या आर्यन भोईर मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आहेत। आपण एक गोष्ट छेडली होती की पहिल्या चेंडूवरती शॉर्ट बॉल होता, त्याला मारण्याचा प्रयत्न, पण कधी कधी तुम्हाला पहिला बॉल समजायचा असतो, बॅट्समॅन नाही समजू शकले। दुसरा बॉल समोर आदळल्यात, लेग बिफोरच्या माध्यमातून तिथे मात्र विकेट जाईल। जसे बॅट्समॅन येत आहेत तसेच बॅट्समॅन माघारी परतत आहेत। आणखीन एका विकेटचं पतन लेग बिफोरच्या माध्यमातून, फलंदाज बाद, गॉन। किया सिल्वर स्टार भिवंडी की एक लाजवाब टीम, तारिक सैयद सनी और बिलाल सरजी ने उस टीम को संवारा था। और आर्यन भोईर क्या बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिखरते हुए नजर आए, मगर अभी भी इस नारंगी के मैदान पर लाजवाब गेंदबाजी का जलवा बिखरते हुए नजर आए। लगातार बैक टू बैक 2 विकेट लेने में सफलता हासिल की है। W14 है, तीसरा W के इस मैदान पर हमें मिल जाएगा। क्या करना चाहेंगे धनंजय? जरूर होणं गरजेचं आहे, आणि झालं तर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक देखील होऊ शकणार आहेत। विकेट हॅट्रिकची मात्र संधी या ठिकाणी मात्र आलेली आहे, आणि ती विकेट हॅट्रिकची संधी आर्यन भोईर मात्र पूर्ण करतोय का हे देखील पाहूयात। 2 विकेट त्याने मात्र मिळवल्यात। पहिला बॉल शॉर्ट बॉलवरती, तिथे शॉर्ट फाईन लेगला चांगला कॅच घेतला गेला। दुसरा बॉल पाहिलं थोडासा बुंध्यामध्ये टाकलात, आणि बॅट्समॅनला ओळखलं होतं की आता बॅट्समॅन थोडासा शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असेल। त्याच वेळी यॉर्क बॉल मैदानावरती हाताळलात आणि बरोबर समोर आदळत असताना लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलेला आहे। हॅट्रिक ऑन आहे, पाहूयात तिसरा बॉल। पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पुल नाही करू शकले। आणखीन एक चांगला बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। आर्यनकडे वेग चांगला आहे, आर्यनकडे लेन चांगली आहेत, आणि तुमच्याकडे नुसतं जैरभाई वेग असून चालतोय का तर नाही, तुमच्याकडे चांगली लेन असतं गरजेचं आहे। लेन चांगली असेल तर बाकीच्या गोष्टी तुम्ही मैदानावरती प्रॉपर करू शकताय। सही कहा धनंजय, देखिए एक्शन क्या बेहतरीन अंदाज में आर्यन भोईर गेंदबाजी कर रहे हैं। शॉर्ट गेंदी फाइन खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में लगातार ये चौथी गेंदे डॉट, 2 गेंदों पर लगातार 2 विकेट और 2 लगातार गेंदे डॉट आई है, मगर गेंदबाजी का जलवा बिखरता हुआ, क्योंकि गेंदबाजी का नाम ही वैसा है ना। आर्यन भोईर क्या गेंदबाजी कर रहे हैं। जब गेंदबाजी का एक्शन है तो देखिए कि गेंदबाजी पर जब लाइन पर जाते हैं, अंपायर को क्रॉस करते हैं, थोड़ी सी जंप करते हैं और उसके बाद गेंद को रिलीज करते हैं और बल्लेबाज को थोड़ा सा परेशानी में डालते हैं ना। 2 गोष्टी आहेत, चर्चा पण त्याही एका गोष्टीची करणार आहोत। 4 बॉल तर संपले गेले आहेत, WW आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत। 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे। पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, थोडा आता वेगवान हाताळण्याचा प्रयत्न झालाय। व्हाईट बॉलचे सरपंच घोषित करतात, अतिरिक्त स्वरूपाचे धाव मिळतात। जर चर्चा काय आहे, आर्यननं आतापर्यंत जे बॉल हाताळलेत ना ते प्रत्येक वेगवेगळा होता। सुरुवातीचा पहिला बॉल जर पाहिला तर थोडा अनपेक्षित बाउन्स झाला होता, उसळी घेतली होती। त्याच्यानंतरचा बॉल खोलवट टप्प्याचा अडकला होता। पाठीमागचा बॉल जर पाहिला तर थोडा खाली राहिला होता, आणि आताचा बॉल थोडासा वेगवान होता, पण लेन चुकीची होती। यावेळचा बॉल समोर हाताळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय, एक धाव मात्र आपल्याला पूर्ण करत असताना पाहायला मिळतात। हे आधी करणं गरजेचं होतं। ज्यावेळी तुम्ही पहिल्या बॉलसाठी मैदानावरती दाखल होत आहेत, पहिला बॉल तुमच्या बॅटमधून धाव येणं गरजेचं आहे, पण पहिल्या बॉलवरती तसं नाही झालं। पहिल्या बॉलवरती मोठ्या फटक्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट फाईन लेगला कॅच घेतली होती, धावा फलकावरती 2। सही कहा धनंजय पाटिल। आर्यन की अगली गेंद
शॉर्ट गेंद थी, थोड़ी सी उछाल लेती हुई अंपायर ने हाथ खोले और वाइड का इशारा आता हुआ। इस गेंद में उछाल ज्यादा थी, बल्लेबाज बीट हुए मगर गेंद उनके सर के ऊपर से अंपायर ने कहा कि एक वार्निंग भी दी जाएगी आर्यन भोईर को। मगर अब रन संख्या 3 बनी है, 27 का पीछा करना है। अब 13 गेंदों का खेल आना बाकी है, 24 रनों की दरकार है। धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे आप? यस डेफिनेटली 3 धावा धावफलकावरती लगावल्या, 24 अजूनही गरज आहे। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये त्या ठिकाणी बॉलवरती येतात, बॉलला मात्र आपण पाहिलं तर अडवलं जात आहेत। एका धाब्याशिवाय मात्र दुसरं काही मिळणार नाहीत। षटक संपलं गेलं, पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती लगावल्या, 4 धावा ह्या धावफलकावरती बनवल्या गेल्या झहीरभाई। आणि हा खेळ कुठून बदलला? हा खेळ त्या 2 षटकाराने बदलला जिथून प्रितेशने 2 षटकार खेळले। कदापि तो या मॅचचा थोडासा टर्निंग पॉइंट होऊ शकतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, मॅच आहे, काही गोष्टी होऊ शकतात। जशी बॅटिंग नितीन योद्धानं केली आहे, कदापि तशीच बॅटिंग अक्षय इलेव्हनच्या एखाद्या खेळाडूनं केली तर क्रिकेटच्या या मॅचेसमध्ये, या मॅचमध्ये टफ मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतोय। एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि लगेच मैदानावरती येऊया। चला, मीटिंग, टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची नसणार आहे। डीजे इथे जर पाहिलं तर आर्यन भोईर ज्यावेळी आले 4 धावा 2 विकेट, विकेटमध्ये जास्त मोठा फरक नाही, विकेट सेम आहेत पण धावा थोड्याशा, तिथून 3 धावा जास्त होत्या, इथे 3 धावा मायनस मध्ये आहेत। आणि जसं नेहमी म्हणतात ना की तुम्ही एखाद्या विजयाचा पाठलाग करतायत, मग विजयाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला 1 धाव जास्तच करायची असते, तसं चेस करताना 1 धाव तुम्हाला जास्तच करायची आहेत आणि तिथेच मात्र थोडंसं कुठेतरी कमी पडलाय। आता नवीन खेळाडू आपण पाहिलं तर वीरू बाबरे मैदानावरती दाखल होतात। पालघरमध्ये या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे सध्याच्या घडीला, तो वीरू बाबरे मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती। सही कहा धनंजय पाटिल, वीरू आएंगे गेंदबाजी करने के लिए। शॉर्ट गेंद थी, आउट साइड खेला, गेंद बल्ला आई नहीं, बल्ले पर गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई जब गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 5। और आपने सही जिक्र किया धनंजय, 1 रन से फर्क नहीं होता, मगर दोस्तों आखिरी रन जब तक मैदान पर बना नहीं, मैं इस मैदान से जीता नहीं और इस मैदान पर मैं हारा नहीं, क्योंकि वो मैदान पर मुकाबला चलता है ना, हर गेंदबाज और बल्लेबाजों के विचार मंच अलग रहते हैं। अगली गेंद वीरू की इस मैदान पर, अच्छी गेंद थी, पार में आउटसाइड खेलना चाहते थे, हेलीकॉप्टर उड़ाना का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का बराबर समझ हुआ नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुकती हुई डॉट बॉल। इस डॉट गेंदे आएगी, बल्लेबाजों पर प्रेशर होगा धनंजय। अब 10 गेंदे आपके पास बची है और इस मैच को जीतने के लिए बात की जाए तो इस मैदान पर 22 रनों की दरकार है। आणि कमी वयामध्ये अंडर 19चा खेळाडू असलेला खेळाडू आहे वीरू बाबरे, ज्याने जास्ती प्रसिद्धी मिळवलेली आहे, तो खेळाडू सध्या आपण पाहत आहेत। मग त्या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगवान बॉल, आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे, कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहेत, ज्यामुळे पहिलं षटक पाहिलं आर्यन भोईरचं पाहायला मिळालं, त्याच्यानंतर वीरेंद्र बाबरे वीरू आले, वीरूने देखील आतापर्यंतचे 3 बॉल चांगले टाकले, ज्यामध्ये मोठ्या फटक्यासाठी त्याने प्रयत्न दिलेलाच नाही। आणि अक्षय इलेव्हन संघासाठी हे कुठेतरी थोडंसं डोकेदुखी ठरताना पाहायला मिळालेलं आहे। धावा 6। पुन्हा एकदा चांगला बॉल आहे का नाही, पंच आता सांगतात थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर आहेत, लेन चेक करावी लागेल, पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 7 धावा। जेर भाई सही कहा धनंजय, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अंपायर ने उसे परखा और देखा और फिर कहा कि व्हाइट बॉल है। वीरू की इस गेंद पर अंपायर ने व्हाइट करार दिया। स्कोर में बढ़ती इसको जाकर पहुंचता हुआ 7 रनों पर, अभी भी मंजिल दूर है, 20 रनों की दरकार है इस मुकाबले को जीतने के लिए। आउटसाइड खेलने लगे, बैट का जगह गेंद शॉट फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, कोई गलती नहीं करेंगे और एक बल्लेबाज को मैदान छोड़ना होगा और विकेट का पतन। कमान डीजा कि 8 गेंदों में 20 रन चाहिए। और धनंजय आपने सही जिक्र किया, एक अगर इस मैदान पर अक्षय इलेवन टीम का एक बल्लेबाज सेट होकर बल्लेबाजी करे, एक सादी जारी जुड़ जाए तो ये मैच बन जाएगा। मगर वीरू क्या गेंदबाजी का जलवा भी कर रहा है, अच्छी गेंद, लाजवाब गेंदबाजी का जलवा होता हुआ। और यहां पर बल्लेबाज को लौटना होगा, बल्लेबाज आए और बल्लेबाज चले गए। अंपायर का निर्णय क्या होगा देखना होगा।
अंपायर की उंगली तो आसमान पर उठी है, लेट कर करना चाहते थे मगर गेंद बल्ले पर लगी और सीधे विकेट कीपर के दशा में और एक विकेट का पतन। कम ऑन डीजे। जे आहेत त्या धावा मैदानावरती रोखल्या गेल्या 7 लक्ष जर पाहिलं तर लक्ष ठेवलं होतं या मॅच मध्ये जवळपास 27 धावांचं 27चं आणि नितीन योद्धा हा संघ सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी आहे ती मात्र मैदानावरती बजावण्याचं काम करतायत। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत। अक्षय 11 टीम आपलं एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा। अब 7 गेंदों का खेलना बाकी, 20 रनों की दरकार। धनंजय पाटिल वाकई में नितिन योद्धा टीम के थोड़े से इरादे इस मैदान पर प्रकट होते हुए नजर आए। ऐसा लग रहा था एक टाइम पर कि नितिन योद्धा की टीम के बल्लेबाज थोड़े से बैकफुट पर जा रहे हैं मगर वो बेहतरीन तो सिक्सर नहीं इस मैच का रूप बदला है। क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल? यस डेफिनेटली। आणि त्यामध्ये वीरू बाबरे यांचं देखील कौतुक करायला हवं। दोघांकडे स्पीड भरपूर आहे, म्हणजे वेग प्रचंड आहे आणि लेन देखील चांगली आहे, टप्पा देखील चांगला ठेवलाय आर्यन आणि वीरेंद्र यांनी। वीरेंद्र पुन्हा एकदा ओ फटका खेळलाय, आक्रमण हल्ला बोल केलाय परंतु विनीत माली यांच्या हातामधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे। या षटकाराची गरज होती आणि तो षटकार मैदानावरती आलाय। 6 इस मैदान पर 6 गेंदें और 14 रनों की दरकार है। आखिरी गेंद पर एक लाजवाब मैक्सिमम 6 रन आया जैसे बल्लेबाज मैदान पर आए और गेंद को एक कैच बन सकता था मगर धनंजय अब इस मैच में ना आने वाली 3 गेंदें ना इस मैच का रूपरेखा बदल देगी कि इस मैच को जीतेगा कौन, एक तरफ नितिन योद्धा टीम या फिर अक्षय 11 टीम। क्या कहना चाहेंगे आप? नवीन गोलंदाज भावाले बी संघासाठी खेळणारा खेळाडू योगेश भालेकर सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे। पाहूयात योगेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार। तिसरं षटक मैदानावरती निर्णायक असणार आहे। लक्ष जर मैदानावरती पाहिलं तर हितांशु पाटील आम्हाला माहिती देतात 6 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे। मॅच रंगलेला जैरव आहे। एक मोठा फटका या मॅचला त्या विनिंग जवळपास विजयाच्या जवळपास घेऊन जाईल। एक चांगला बॉल एखादी विकेट मैदानावरती पुन्हा एकदा दबाव निर्माण करील टीम नितीन योद्धाचा संघ अक्षय 11 या संघावरती, परंतु पहिले 2 बॉल हे खूप निर्णायक असणार आहेत। पाहूयात पहिल्या 2 बॉलवरती मैदानावरती घडेल काय आणि त्यासाठी मात्र रेडी आहे योगेश भालेराव यांना मैदानावरती आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती। पहिला बॉल योगेश यांचा पहिला बॉल पाहिला तर चांगला पाहायला मिळाला। योगेश भालेकर निर्धाव चेंडू मैदानावरती मात्र फेकला गेला। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। झेरबाय पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि डॉट बॉलची खास करून जी गरज होती तो डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय। सही का धंधे 5 गेंदे और 14 रनों की दरकार है। अगली गेंद ऑफ स्टंप पर आए, गेंद को पुल किया है और गेंद को गोल किया है सीमा रेखा बाहर। षटकार कमान डीजे। साधना एक बल्लेबाजों को इस मैदान पर साझेदारी जोड़नी है और 1 से 2 बड़े शॉट खेलने। ये मैच बन सकता है अक्षय 11 टीम के लिए मगर आप ये मैच 4 गेंदे 8 रनों की दरकार है। दोस्तों यही तो क्रिकेट का खेल है ना, कभी पलटवार होगा ये पता भी नहीं चलेगा। क्रिकेट रंग बदलता है, क्रिकेट उससे फास्ट रंग बदलता है। धनंजय पाटील 2 गोष्टी मैदानावरती पाहिल्यात, एकतर जे आता दोन्ही बॅटर मैदानावरती आल्या त्या दोघांच्याही बॅटमधून षटकार आलेले आहेत। ज्या षटकाराची डीलिंग हवी होती जसे षटकार तिथेही आले होते 2, इथेही 2 आल्यात, इथेही 2 आल्यात। पण म्हणतात ना नेहमी की 2च्या पेक्षा 1 जास्तच मारायचा असतो। तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 2 पेक्षा 1 मोठा फटका जास्तच मारावा लागतो। समोरच्याने 3 चौकार मारले तर चौथा चौकार मारून तुम्हाला ती मॅच विनर करायची असते। आता मैदानावरती तसंच आहे। 4 बॉलचा खेळ शेष आहे। 4 बॉलमध्ये 8ची गरज आहे, पण 4 दुने 8ही होऊ शकतात। प्रत्येक बॉलवरती किमान 2 धावा जरी घेतल्या तर 4 दुने 8ही होऊ शकतात आणि त्यामध्ये गोलंदाजाने जर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं मग तिथून तुम्हाला अजून सोपं आणि साधं होऊ शकतात। पण गोलंदाज प्रयत्न करणार इथून डॉट किंवा विकेट हा प्रयत्न गोलंदाज करणार। झेरबाई
सही कहा धनंजय, इस मैदान पर डॉट गेंद तो आनी चाहिए। नितिन योद्धा टीम के गेंदबाज पे इस मैदान पर अब प्रेशर बिल्ड होता हुआ नजर आ रहा है। बल्लेबाजों ने खुलकर बल्लेबाजी करनी थी, वैसे नहीं हुई, मगर अब बल्लेबाजों ने अपना घेर बदला है। चाहिए वैसे टाइम पर तुकान जी ने पहले थोड़ी देर पहले कहा था ना, हर टीम ने शुरुआत एक बेहतरीन की है, मगर जब जब मुकाबले में प्रेशर आता है और बल्लेबाज जीतने की उम्मीद पर लेकर आते हैं, जब बल्लेबाजों ने घेर बदला है, वो बल्लेबाज इस मैदान पर जलवा दिखाते हुए नजर आ रहे हैं। यस, डेफिनेटली योग्य, अगदी आपल्या मताशी सहमत आहे। येणारे बॉल मैदानावरती शेष आहे, 4 बॉल मध्ये 8ची गरज, रंगलेला मॅच। फटका खेळलाय पुण्याला, मात्र पाहिलं तर ऑन साइडलाच बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरती 1 रन घेतला, दुसरा रनचा प्रयत्न नाही होणार, एका जमिनीवरती समाधान व्यक्त करावं लागतंय। येणारे बॉल मैदानावरती शेष आहे, 3 बॉल मध्ये 7ची गरज आहे। जितकं टेन्शन बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे, तितकंच टेन्शन नितीन योद्धा संघालाही आहे। त्याचं एकमेव कारण आहे की दोनही बॅट्समॅनच्या बॅट मधून षटकार, मोठा फटका आलेला आहे आणि आता 3 बॉल मध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे, जो विजयाच्या जवळपास घेऊन जाईल आणि विजय निश्चित करेल। 3-7। सही कहा धनंजय, आउटसाइड पर खेला, मिस टाइम है, गेंद हवा में है, खिलाड़ी है, खिलाड़ी बनकर दर्शक, दर्शक बनकर दीवाने, गेंद सीमा रेखा बाहर, षटकार। तो कहूंगा कि दोनों बैटर हो गए मैदान पर सेट और बल्लेबाज ने जड़ दिया सिक्सर। क्या कहना चाहेंगे आप? नाही, सेट झाले पण समोरच्याला ऑफसेटच केलंय। सेट होते, समोरचे खेळाडू होते, त्यांना ऑफसेट मध्ये टाकलंय, ऑफसेट डाऊन झाला पूर्ण मैदानावरती। आणि आता मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ आहे, एका धावेची गरज आहे, पण अशा कंडिशन मध्ये मॅच होऊ शकतो। हे नारंगीचं मैदान आहे, नाही सांगण्याची गरज। अनेक वेळा याच ग्राउंड वरती आपण असे इतिहास पराक्रम पाहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा ते होईल का? कारण की दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत, विस्फोटक आहेत, पण कधी कधी जहीरभाई थोडं शांतही असायला हवं। पाहूयात, 2 बॉल मध्ये एका धावेची गरज। ओ, फटका खेळलाय आणि मॅच विनिंग स्ट्रोक मैदानावरती खेळला गेलेला आहे। ह्या मॅचला जिंकलाय टीम अक्षय 11 हा सामना आपल्या बाजूने खेचून आणलाय। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अक्षय 11 अँड हार्ड लक। धनंजय पाटिल, एक बात की जाए तो देखिए अक्षय 11 टीम को ऐसा लग रहा था, एक टाइम नितिन योद्धा को लग रहा था कि हम इस मुकाबले में जी जान लगा देंगे, मगर वो गेंदबाजों ने गेंदबाजी तो एक लाजवाब की, मगर वो आखिरी गेंद पर जो बेहतरीन सिक्सर आया ना, तीसरी और दूसरी ओवर की, वहां पर ये मैच का रूपरेखा बदल गई और ये मैच वहां पर नितिन योद्धा के हाथ से सरकती हुई नजर आई। और दोस्तों, ये तो क्रिकेट का खेल है ना, एक टीम को पराजित, एक टीम को जीतना होगा, हारना होगा, मगर ये क्रिकेट का खेल है। कभी एक डगआउट खुशी